संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आपण ही सर्व दृश्य पाहतोय. आपण पाहू शकतो की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या उमेदवारासहित अपक्ष उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडी प्रस्तुत उमेदवार माणिक पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. सर, काय सांगाल? माणिक पाटील याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शेतकरी कामगार पक्षाने प्रभाग क्रमांक 16 मध्ये पाठिंबा दिलेला आहे. पक्षाची भूमिका काय आणि प्रभाग क्रमांक 16च्या नागरिकांना काय आवाहन कराल? सर्वप्रथम इकडे आम्ही माणिक पाटील बरोबर आमचे 3 उमेदवारांनाही शेतकरी कामगार पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि नागरिकांना आव्हान हेच आहे की येणारे उद्या परवा जे मतदान करायला जाल की लक्षात ठेवा, आपल्या घरात एक कोकरच घुसलेला आहे. तो आहे प्रीपेड मीटर नावाचा. तो प्रीपेड मीटर जर आपल्याला अडवायचा असेल तर हे 4ही उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. हा प्रीपेड मीटर आणला कोणी? हा प्रीपेड मीटर आणलाय शिवसेना भाजप युती सरकारने आणलेला आहे. हे पण जबरदस्ती करून प्रत्येक घरामध्ये लावलं आहे. ते आता प्रीपेड मीटरच्या ऐवजी टीओडी प्रीपेड मीटर नाव झालेलं आहे, स्मार्ट प्रीपेड मीटर. त्याचबरोबर महावितरणचं खासगीकरण चालू केलेलं आहे. महावितरण खासगीकरणमध्ये उदाहरण आपण जर कळव्याकडे बघितलं, टोरंटसारखी कंपनी, कळव्या, दिवा, मुंब्रा, भिवंडी ह्या भागामध्ये टोरंट नावाची कंपनी, इथे आता लाईटीचं बिल किती येते हे सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना विचारा काय होतंय. मग हे असंच जर इकडे आपलं एमएससीबीची जी लाईन आहे ही जर अडाणीची लाईन झाली तर प्रायव्हेटेशन होणार. प्रायव्हेट झाल्यानंतर आपण लाईटीचं बिल भरू शकणार नाही, तेवढा अफोर्ड मिळणार. आणि एका प्रीपेड मीटर, टीओडी प्रीपेड मीटरची किंमत आहे 12,000. हे 12,000 तुम्ही इकडच्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब किंवा त्यांचे 4ही उमेदवार शिवसेनेचे, या 4ही उमेदवारांनी लोकांना खरं सांगितलं पाहिजे की बाबा प्रीपेड मीटरची किंमत किती आहे. प्रीपेड मीटरची किंमत आहे 12,000. ही 12,000 कोणाकडून वसूल केला जाणार आहे? ही वसूल केला जाणार आहे सामान्य नागरिकांकडून. आणि हे लोक नाही परवडणार आहे. म्हणून आमचे उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये महासभेत गेल्यानंतर पहिला ठराव महासभेमध्ये असेल की आम्हाला आमच्या ठाण्यामध्ये प्रीपेड मीटर नकोय आणि महावितरण हे खासगीकरण झालं नाही पाहिजे. हा एक भूमिकाच आमची घेऊन आमचे उमेदवार प्रचार करत आहे प्रत्येक घरामध्ये. आणि ते आणि जनतेला माहिती आहे की प्रीपेड मीटर लागला तर हे सगळ्यांना घातक आहे. एक प्रकारची घात म्हणजे सरळ आपण नुकसानमध्ये जाणार आहोत. प्रभाग क्रमांक 16 येथील नागरिकांना शेतकरी कामगार पक्षाबरोबर आपण काय असं आव्हान कराल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 येथील नागरिकांनी काय भूमिका बजावली पाहिजे? लोक 100% आपली भूमिका बजावणार आहे. कारण की सगळे उमेदवार बाहेरचे आहेत. आणि आम्ही जे शेतकरी कामगार महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले आणि जे माणिकबाबू पाटील पासून रश्मी सावंत आहे, आरती रोशन पाटील आहे, परत त्याच्यामध्ये विषय म्हणून आहे ते उमेदवार एससी मधले, हे सगळे स्थानिक दिलेले आहेत. पण बाकीचे त्यांच्या पक्षाचे सगळे उमेदवार बाहेरचे आहेत. उदाहरण मनोज शिंदे आता जे समोर उभे आहेत माणिकबाबू पाटीलच्या विरोधात, ते स्वतः एका त्या काँग्रेसमधून त्यांचं काँग्रेसमधलं पेट्रोल संपलं म्हणून आज शिवसेनेवर एकनाथ शिंदे शिवसेना पेट्रोल भरण्यासाठी गेले. ते लोकांसाठी गेले नाही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. कारण की त्यांना 5,500 कोटीचा प्रोजेक्ट आहे श्रीनगरमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि हे निवडणूक ते लोकांसाठी लढत नाही, लोकांसाठी ते लढवत नाहीये. ते फक्त त्यांचा प्रोजेक्ट कसा उभा राहील. जर मी खोटं बोलत असेल तर त्यांनी समोर यावं आणि त्यांनी खुलासा करावा, नाही मी प्रोजेक्टसाठी गेलो नाही, मग कशासाठी पक्षामध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये हे जनतेला कळू द्या. तोच एक महत्वाचा रोल आहे. आणि त्यांच्या जिम मधला एक रस्ता होता आपण आता रुपये सगळे शांतीनगरमध्ये उभे आहोत, तिथून एक जाणारा रस्ता आहे मैदानापासून ते शॉर्टकट आमच्या वैशाली नगरकडे. तो रस्ताही जिममुळे त्यांनी बंद केलेला आहे. जो माणूस रस्ता बंद करतो, जो माणूस लोकांना खोटं बोलून इकडे त्यांच्या श्रीनगरच्या प्रॉपर्टी अडकतो, इकडे काय गोष्टी त्यांनी त्यांच्या लँडमध्ये एकदम प्रॉपर्टीमध्ये येऊन त्यांनी काय डबे टाकलेले आहेत, म्हणजे मोठे दुकानासारखे डबे असतात ना, ते तसे आणून ठेवलेले. म्हणजे जो माणूस एवढं करू शकतो उद्या निवडून आल्यानंतर तो काय करेल. म्हणजे का सत्तेचा तर आता ऑलरेडी जरा माझं आहे, म्हणजे सत्तेच्या जीवावर तू काही नाही करू शकत. म्हणून मला जनतेला सांगणार, जर अशा लोकांना जर तुम्ही कायमचं घरी बसवलं, जसं विधानसभेला अपक्ष आमदारकीला उभ्या राहण्यात त्यांना 1100 मतं पडली, त्यात तुम्ही त्यांची लेवल त्यांना दाखवून दिली, तुमची तुम्ही लोक तुम्हाला किती मान्य करतात. त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेमध्ये त्या निवडणूकमध्ये जर त्यांना कायमचं घरी बसवलं आणि माणिकबाबू पाटील आणि इतर उमेदवारांना आरती पाटील आणि रश्मी सावंतला जर बहुमताने जर तुम्ही निवडून दिलं तर इकडची मेसेज असा जाईल लोकांमध्ये, इकडचे नागरिक जागरूक आहे आणि ते इकडच्या स्थानिक लोकांनाच प्राधान्य देतात, बाहेरच्यांना प्राधान्य नाही.
ताई काय सांगाल, आज तुम्हाला पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली आहे, प्रभाग क्रमांक 16 साठी काय विजन असेल आपलं? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 16 क मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभी आहे. आमच्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक 16 अ मध्ये संजय बाळू भिसे यांची निशाणी आहे मशाल. प्रभाग क्रमांक 16 ब मध्ये आरती रोशन पाटील यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन. क मध्ये मी स्वतः आहे आणि ड मध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 16चा ठाण्या वाघ जो आमच्यासोबत आहे आणि आज सन्माननीय माणिक पाटील साहेब आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कामाला खूप उत्साह आलेला आहे. आणि मी विरोधकांना एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही ग्राउंड लेवलला येऊन लोकांची कामं केलीत ना, तर अशा ठिकठिकाणी तुमच्या वरिष्ठांना बोलवून तुम्हाला सभा घ्याव्या लागणार नाही. लोकांच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या असतात ना, पाणी असू दे, लाईट असू दे, या छोट्या छोट्या मागण्या पूर्ण केल्यात ना, तर तुम्हाला पैसे सुद्धा वाटावे लागणार नाही. तर या छोट्या छोट्या लोकांच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही जनतेची सेवा करतोच आहोत आणि पुढेही चालू ठेवूच. आणि आम्ही निवडून आल्यानंतर आणि येत्या 16 तारखेला गुलाल आमचाच उडणार आहे आणि आम्ही निवडून ठाकरे ब्रँड आम्ही निवडून आल्यानंतर जनतेची सेवा जशी आतापर्यंत चालू ठेवलेली आहे तशी कायम करत राहू. पहिला आल्यानंतर 100 दिवसामध्ये तुमच्याकडनं ठाणे महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व घेतल्यानंतर प्रभागासाठी कुठले असे कामं कराल पहिल्या 100 दिवसामध्ये? आज प्रभागात डोर टू डोर प्रत्येक घरात मी गेलेली आहे. जेवढा प्रभाग 16चा जेवढा वॉर्ड आहे, श्रीनगर असू दे, शांतीनगर, कैलासनगर, रामनगर, लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. कुठे लाद्या निघालेल्या आहेत, काही तर गल्ल्यांमध्ये लाईट नाही आहेत. काही ठिकाणी त्या बायका तर आम्हाला सांगत होत्या की म्हणे मॅडम पाणी केव्हाही येतं, म्हणजे आम्ही घराच्या बाहेर पण पडू शकत नाही, पाण्याची टायमिंग नाही आहे. मग या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नागरिक तुमच्याकडे कधीच कुठे पैसा मागत नाहीयेत. ते तुम्हाला एकतर माझ्या मुलीला कुठेतरी काम द्या साहेब. मग जर नागरिक आज मेहनत करायला तयार आहेत तर तुम्हाला फक्त त्यांना रोजगार मिळवून द्यायचे आहे, त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करायच्या आणि या गरजा आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. उद्या महानगरपालिकेत आम्ही गेल्यानंतर आम्ही त्या सगळ्या नक्की पूर्ण करू. ताई काय सांगाल, प्रभाग क्रमांक 16 मध्ये पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 साठी काय विजन असेल? प्रथमतः मी माझं नाव सांगते. माझं नाव आहे आरती रोशन पाटील. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी प्राप्त झालेली आहे. तर आम्ही आता प्रभागात फिरतो प्रचारासाठी, तर नागरिकांच्या खूप साऱ्या छोट्या छोट्या समस्या आहेत. पण त्यावरही जी सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे येत्या आणि जसं दादांनी सांगितलं की ते मीटर 12,000चं 1 मीटर ते लावून देणार आहेत, याविषयी आम्ही करू. जर तुम्हाला संधी दिली तर पहिल्या 100 दिवसामध्ये आपलं काम काय असेल प्रभागासाठी? स्वच्छता, नालेसफाई जी आतापर्यंत झालेली नाहीये, लाईट, खांबांवर लाईट नाहीये, पाण्याच्या वेळा नाहीये, लोकांना चांगली घरं नाहीये, खूप छोट्या छोट्या समस्या आहेत. त्यावर आम्ही नक्कीच काम करू. नक्कीच आपण पाहिलं असेल की प्रभाग क्रमांक 16 येथील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित जाऊन माणिक पाटील त्याचबरोबर उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जोडले गेले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षांना शेतकरी कामगार पक्षाने प्रभाग क्रमांक 16 येथे जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी लाईव्ह जोडले गेले होते. तात्पुरता इथेच थांबूया. मी संतोष करात, संघर्ष वार्ता, ठाणे.